दिवस चालले होते. एकदा रात्री बेडरूममध्ये झोपली असताना तिच्या कानापाशी काहीतरी कोणीतरी गुणगुणल्यासारखं तिला भास झाला. त्यामुळे तिला जाग आली. झोप चाळवली होती. डासही असेल एखाद वेळेस. उठलोच हो तर आता पाणी प्यावं म्हणून तिने टेबल लॅम्पपाशी हात नेला तर लॅम्प तर चालूच होता. तिला थोडं आश्चर्य वाटलं. बेडरूमचं दार लावलेलं होतं पण दाराच्या खालच्या फटीतून बाहेरचा उजेड दिसत होता. झोपताना तिने सर्व दिवे बंद केले होते हे तिला आठवत होतं. ती उठली. तिने बेडरूमचं दार उघडलं तर हॉलमधल्या काऊचच्या भिंतीवरील ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगवरचा लाईट कमी जास्त होत होता. शोकेसच्या कॉर्नरच्या झुमरामधला एक दिवा तर पलीकडच्या बेडरूम मधला एक, असे दोन्ही दिवे पण कमी जास्त फ्लिकर होत होते. व्होल्टेज इश्यू असेल काहीतरी असं वाटून श्वेता एक एक बटन बंद करण्यासाठी बटनांकडे धावली. तर बटणं तर सगळीच बंद होती. श्वेता थोडी घाबरली. हॉलमधून बेडरूम मध्ये येताना तिला लक्षात आलं की किचनमधील सिंकमधील पाण्याची बारीक धार सतत वाहत आहे. आणि क्षणभर तिला वाटलं की कोणीतरी पायात पैंजण घातलेली बाई जणू काही सिंक मधली भांडी तिथे घासत आहे. श्वेता थबकली. हॉलमधला लाईट लावावा म्हणून लाईट ऑन करायला गेली तर दिवा लागेल. बहुतेक व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे लाईट गेले असावेत. आता मात्र थोडा श्वेताला घाम फुटला. आपल्या बरोबर इथे आणखीनही कोणीतरी आहे, कोणाचं तरी अस्तित्व आहे असं तिला वाटू लागलं. 2-3 वेळा तर इकडून तिकडे कोणीतरी पास झालंय असाही तिला भास झाला. एवढ्या मिट्ट अंधारात गॅलरीच्या कोपऱ्यात कोणीतरी हातात मोबाईलवर बोलतंय आणि हातात मोबाईलवर घेऊन कोणतरी उभं आहे असं वाटलं. मोबाईलचा उजेड क्षणभर आला, नंतर परत ते दिसलं नाही. श्वेताचे पाय आता जरा लटपटू लागले होते. कशाला कोरड पडली. हे काय चाललंय. त्यात भरीत भर म्हणून 1-2 पक्षी एवढ्या रात्री कर्कश ओढत इकडून तिकडे इतक्या वेगाने गेले जणू काही त्यांच्या ओरडण्यात सुद्धा भीती होती. श्वेताला एकटं बेडरूम मध्ये जाण्याचं धाडसच होईना. US मधून तिने खूप प्रकारच्या कॅन्डल्स आणल्या होत्या ज्याने तिने हॉल डेकोरेट केला होता. अचानक त्यातल्या थोड्या वेगळ्याच आकाराच्या 2 कॅन्डल्सने पेट घेतला. त्या कॅन्डल्सच्या उजेडात अचानक तिला एक बाई काऊचच्या मागे उभी असलेली दिसली. ती अतिशय देखणी होती. आता मात्र श्वेता घामाने डगडगली. ती बाई तिला खुणावत होती. गॅलरीच्या फटीतून येणारा वाऱ्याचा आवाज भयानक होता. खरं तर वाऱ्याचा जोर खूप नव्हता, तरी ते काऊच मागचं पेंटिंग एकदम खाली पडलं आणि त्याची काच खडकन फुटली. त्या काचेचा जणू काही एक तुकडा त्या बाईच्या अंगात घुसावा तसा त्या बाईच्या विव्हळण्याचा आवाज आला. लाईटची उघडमीट, पाण्याच्या थेंबांचा वाढलेला आवाज, वाऱ्याचा तो वेग, मोबाईलचा लाईट, मेणबत्त्यांची फडफड, सर्व गोष्टी एकत्र घडत होत्या. हे सर्व भयानक होतं. काऊचच्या साईड टेबलवर तिचा मोबाईल होता.
तिथपर्यंत पोचून अक्षराला फोन करणं खूपच कर्मकठीण वाटत होतं, पण गत्यंतरही नव्हतं. हे सगळं खरं घडतंय की आपण स्वप्नात आहोत याचा श्वेताला उलगडाच होत नव्हता. श्वेताने भिंतीला धरत धरत मोबाईलपर्यंत जायचा निर्णय घेतला. हळूहळू पुढे जाताना स्पर्श होणाऱ्या वस्तूंचा गारवा व जाणीव भयानक होती. केसांमधून घाम चेहऱ्यावर व चेहऱ्यावरून खाली डोळ्यातल्या पाण्याबरोबर ठिपकत होता. भिंतीवरची ती चीर आता वाढत होती. आधी फक्त त्या चिरेतून बाईचा चेहराच दिसत होता. जसजशी ती चीर मोठी होत होती तशी ती बाई हळूहळू दिसू लागली. श्वेताचे पाय जागच्या जागी थिसले होते. आता सर्व संपलं होतं. ती बाई तिला एका हाताने बोलावत होती आणि तो हात जरा जास्तच लांब वाटत होता. तिचा दुसरा हात काउचवर रेंगाळत होता. खर तर हातभर अंतरावर आता श्वेताला मोबाईल दिसत होता. मधली रॉकिंग चेअर क्रॉस केली की मोबाईल हातात येणार होता. आता रॉकिंग चेअरवरच्या उशीवर कोणीतरी बसल्यासारखा दाब पडला. हे पाहिल्यावर मात्र श्वेता जीवाच्या आकांताने पळत मेन डोअर पर्यंत येण्यासाठी निघाली. गालिच्यावरून पुढे येईपर्यंत मेन डोअरच्या सर्व कड्या डबल लॉक झाल्याप्रमाणे घट्ट झाल्या. श्वेताला गरगरायला लागलं. परत मागे फिरण्यासाठी तिने पाऊल मागे घेतलं तर तो गालिच्या एकदम सरकला. त्या सरशी ती त्या गालिच्यावर कोसळली. गालिच्या सकट ती काऊचच्या दिशेने ओढली जात होती. ती बाई तिच्याकडे फक्त प्रेमळ नजरेने बघत होती. गालिच्याच्या सेंटर टेबलच्या पायाला श्वेताने घट्ट पकडलं. या सगळ्या गडबडीत पाय मात्र काऊचच्या खाली अडकला. आता सर्व संपलं. श्वेताला धडपड करण्याचेही त्राण राहिले नव्हते. हाताला घाम आला होता. त्यामुळे टेबलावरची पकड सुटत होती. एक हात सुटून टेबलाच्या खालच्या रॅक मधील ठेवलेल्या पुस्तकांवर जोरात आदळला. चांगलंच जाड पुस्तक होतं ते. श्वेताने आता ते पकडलं. गालिच्या पुढे पुढे सरकतच होता. जवळपास तिचं सगळं शरीर त्या काऊच खाली आता गेलं होतं. कोणतरी तिला ओढत होतं. श्वेता आपलं मरण पाहत होती. तिला पायावर कोणाचा तरी दाब जाणवत होता. पुस्तकावरची पकड पण या सगळ्या गडबडीत घट्ट होती. पुस्तकानेही आता ते टेबल कधीच सोडलं होतं. आता फक्त पुस्तक धरलेला हात आणि मान एवढंच काय ते काऊचच्या खाली जायचं राहिलं होतं. दमछाक होऊन होऊन श्वेताची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध पडली. आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा कानावर हनुमान चालिसाचे शेवटचे कडवे पडले. सर्व स्वप्न तर नव्हते ना, कारण सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी, त्या भिंतीवरची चीर, सर्व काही जसे तसं व्यवस्थित होतं. तिला वाटलं बहुतेक रात्री 12 पासून हा सर्व धिंगाणा पहाटेपर्यंत चालू होता. कशी बशी धडपडत ती काऊचवर आली. तेवढ्यात डुप्लिकेट लॅटच्या किल्लीने दार उघडून अक्षरा घरात आली.
श्वेताची अवस्था बघून तर ती घाबरलीच. श्वेताला तिने सावरलं, पाणी दिलं, शांत केलं. काय घडलंय ते विचारलं. श्वेताने सर्व घटना तिला आत्ता घडली अशा प्रकारे सांगितली. मरणाच्या दारातून ती बाहेर आली होती. अक्षराचा न ऐकण्याचा तिला आता पश्चाताप झाला होता. ती अक्षराला सॉरी सॉरी म्हणू लागली. त्यावर अक्षरा म्हणली, अगं मला पहिल्या दिवशीपासूनच या भिंतीकडे पाहिल्यावर विचित्रच वाटत होतं. ती बारीकशी चीर माझ्या डोक्यातून जात नव्हती. त्यातून सोसायटीतील लोकांचे रिॲक्शन्स, ती चीर, या सगळ्या गोष्टींचा काहीतरी संबंध होता. मग वेगवेगळ्या लोकांकडून तिने माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि जी माहिती तिच्या कानावर आली त्यामुळे ती हादरली. या फ्लॅटमध्ये एक मोठा बिझनेसमॅन राहत होता. त्याची अतिशय रूपवान सुंदर अशी देखणी बायको होती. पण तो सतत त्या बायकोशी भांडत असे आणि तिला मारहाण करत असे. एकदा बहुतेक अशाच भांडणात त्याने तिला मारली आणि या भिंतीत पुरली. पोलिसांनी खूप तपास केल्यानंतर काही दिवसांनी का काही वर्षांनी ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून हा फ्लॅट जणू काही हॉन्टेडच होता. कुणीच हा फ्लॅट घेत नव्हता. सगळ्यांना वाटे त्या बाईचं अस्तित्व इथे आहे. काही काहींना तर तसा तिचा भासही होत असे. अमेरिकेतील श्वेता मात्र या एजंटच्या जाळ्यात फसली होती आणि हे सगळं अक्षराला काल रात्री समजल्यापासून ती सारखी श्वेताला फोन करण्याचा प्रयत्न करत होती. पण हॉलमध्ये असलेल्या फोनमुळे श्वेताला ते लक्षात आलं नाही. दोघी भेदलेल्या अवस्थेत बसून राहिल्या. थोडं सावरल्यावर श्वेता म्हणाली, अक्षरा, केवळ या मोठ्या जाडजूड पुस्तकानेच मला वाचवलंय आणि कदाचित ती पहाटे लागलेली हनुमान चालीसा, तो हनुमानाचा गजर, संकट निवारण करणारा, त्याच्यामुळेच मी बहुतेक या सगळ्यातनं सावरले. खरंच या पुस्तकानेच मला जीवदान दिलं. सहज तिने त्या पुस्तकावर हात फिरवला. एवढं जाड पुस्तक आहे तरी काय म्हणून तिने ते पुस्तक उघडलं तर ती भगवद्गीता होती. आईने वास्तुशांतीला श्वेताला दिलेली. आज या सगळ्यामुळे ती या सगळ्या आणि खूप मोठ्या संकटातून बाहेर पडली होती.